नमस्ते, मी वंदना. काव्यरसिका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज मी तुमच्या समोर एक नवीन आणि वेगळा विषय घेऊन आले आहे. माझ्या कवितेचा विषय आहे अलिप्तता. तर पाहूयात माझ्या नजरेतून अलिप्तता म्हणजे काय ते. अलिप्तता हा काही स्वभाव नाही. अलिप्तता हा काही स्वभाव नाही, तर अनेक वर्षांच्या स्थित्यंतरानंतर स्वीकारलेली ती एक अवस्था आहे. अलिप्तता हा काही स्वभाव नाही, तर अनेक वर्षांच्या स्थित्यंतरानंतर स्वीकारलेली ती एक अवस्था आहे. शल्य, दुःख, राग, वेदना, तिरस्कार यांचा आयुष्यात काही उपयोग नाही हे कळल्यानंतर आयुष्यात येते ती अलिप्तता आणि सुरू होतो जगण्याचा एक नवा प्रवास, नवी दिशा, नव्या आशा. हे जगणं असतं आयुष्यभर कधीच विचार न केलेल्या स्वतःच्या मनासाठी. इथं ना कोणावर राग असतो, ना रसवा, ना इच्छा, ना अपेक्षा, आणि संपलेला असतो दिशाहीन संघर्ष. म्हणूनच गरजही भासत नाही कोणाच्या सहानुभूतीची आणि अस्तित्वाची. गर्दीतही कोणाला न शोधणारी आणि एकटेपणाचे भय न बाळगणारी असते ती अलिप्तता. गर्दीतही कोणाला न शोधणारी आणि एकटेपणाचेही भय न बाळगणारी असते ती अलिप्तता. विचारांची प्रगल्भता वाढली की आयुष्यात हळुवारपणे येते ती अलिप्तता. विचारांची प्रगल्भता वाढली की आयुष्यात हळुवारपणे येते ती अलिप्तता. आयुष्यभराच्या अनुभवांचे सार असते ती अलिप्तता. आयुष्यभराच्या अनुभवांचे सार असते अलिप्तता. परिवर्तनाच्या नांदीची धार असते अलिप्तता. वाट्याला आलेलं आयुष्य अपरिहार्यता म्हणून नव्हे, तर आव्हान म्हणून स्वीकारते ती असते अलिप्तता. वाट्याला आलेलं आयुष्य अपरिहार्यता म्हणून नव्हे, तर आव्हान म्हणून स्वीकारते ती असते अलिप्तता. स्वतःच्याच धुंदीतलं मनसोक्त जगणं म्हणजे अलिप्तता. स्वतःच्याच धुंदीतलं मनसोक्त जगणं म्हणजे अलिप्तता. जगणं म्हणजे अलिप्तता. धन्यवाद. तुम्हाला जर माझी ही कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.